नमस्कार. सगळ्यांचं तर या अ, अवैध वृक्षतोडीच्या कायद्याच्या संदर्भातल्या किंवा इतर सगळ्या माहितीच्या या सेशनमध्ये आपलं सर्वांचं स्वागत. मी प्रशांत राऊळ, राहायला पिंपरी चिंचवडमध्ये आहे आणि जवळपास गेली 10 वर्ष अवैध वृक्षतोडी त्याच्या कायद्यासंदर्भात जी काही न्यायिक प्रक्रियेतली किंवा फौजदारी स्वरूपाची जी काही फाईट आहे ते फाईट देण्याचा आम्ही प्रयत्न करतोय. पिंपरी चिंचवड मधल्या बऱ्याच पर्यावरण प्रेमींची याच्यामध्ये साथ असते, पण एकंदरीतच जर इतिहास बघितला तर हा प्रॉब्लेम सगळीकडेच आहे. ठीक आहे. तर त्यामुळे जेवढ्या लोकांचा याच्यामध्ये अवेअरनेस होईल, कायद्याची बाबतीत त्यांना कळेल. पहिल्यांदा सांगतो, मी काही कायद्याचा विद्यार्थी किंवा काही हे नाही, पण एकंदरीत गेल्या 10 एक वर्षाच्या संपूर्ण अभ्यासावरनं आणि त्याच्यातल्या एक्सपिरियन्सवरनं थोडंसं हे होत आहे. ठीक आहे. कुणाचा माईक चालू आहे का? एक मिनिट. हो सर, 2-3 जणांचे दिसतायत. ठीक आहे. माझा आवाज येतोय ना? ओके. तर आपण एक जस्ट व्हिडिओनी आपण सुरुवात करू. मी माझी स्क्रीन शेअर करतो. नमस्कार वृक्ष मित्रांनो, आपण ज्याला ट्री ऍक्ट म्हणतो त्या ट्री ऍक्ट बद्दल आपण आज जाणून घेणार आहोत, ज्याचं नाव आहे महाराष्ट्र वृक्ष संवर्धन आणि जतन अधिनियम 1975. या वृक्ष कायद्याचा उद्देश बघितला तो अगदी सरळ आहे की शहरी भागांमध्ये जिथे वृक्षतोड होते त्याच्यासाठी काहीतरी नियम बनवले जावेत आणि त्याचबरोबर नवीन झाडं लावण्यासाठी अधिक चांगली तरतूद कशी करता येईल हे याच्यामध्ये दिलेलं. त्यापूर्वी जर तुम्हाला शहरी भागांमध्ये कुठे वृक्षतोड दिसत असेल तर त्याबद्दल तुम्ही काय केलं पाहिजे त्याबद्दल थोडंसं बघूया आणि त्याच्यानंतर आपण सविस्तर ह्या कायद्याची माहिती घेणार आहोत. सर्वप्रथम त्यांच्याकडे झाडं तोडायची परमिशन आहे का बघा. दुसरी गोष्ट, झाडांवरती नोटीस लावलेली आहे का तपासा, आणि नसेल तर सरळ पोलिसांना याच्यामध्ये कॉल करून पाचारण करा. या कायद्यामध्ये तसे एकूण 8 प्रकरण आहेत आणि या कायद्यामधील आपण काही व्याख्या, वृक्ष प्राधिकरणाबद्दलची थोडीशी माहिती, वृक्ष तोडणे त्यावरील काय निर्बंध आहेत आणि त्यातले अपराध आणि शिक्षा काय याच्याबद्दल आपण बघणार आहोत. या कायद्यानुसार झाडाची व्याख्या काय आहे, तर बी, रोपट्याच्या अवस्थेतील किंवा पूर्ण वाढ झालेले रोपट याला आपण झाड म्हणतो. त्याचप्रमाणे झाडाचे जतन म्हणजे काय, तर नवीन झाड लावणे तसेच झाड जिवंत राहण्यासाठी आणि त्याच्या संख्येत वाढ होण्यासाठी इतर कामे करणे. आता सर्वात महत्वाचं म्हणजे झाड तोडणे या शब्दाचा अर्थ झाड जाळणे, तोडणे किंवा इतर कोणत्याही प्रकारे झाडास इजा पोहोचवणे असं होतं. वृक्ष प्राधिकरण हे संपूर्ण महाराष्ट्राच्या नागरिक क्षेत्रासाठी लागू आहे आणि अध्यक्षांसह कमीत कमी 5 आणि जास्तीत जास्त 15 व्यक्तींचं हे वृक्ष प्राधिकरण स्थापन केले जाते. महानगरपालिकांसाठी पालिका आयुक्त व नगरपालिकांसाठी नगरपालिकेचे अध्यक्ष हे वृक्ष प्राधिकरणाचे अध्यक्ष असतात. त्याचप्रमाणे ज्या लोकांना वृक्षारोपण आणि संवर्धनामध्ये विशेष ज्ञान आणि प्रत्यक्ष अनुभव आहे अशा बिनसरकारी लोकांना देखील वृक्ष प्राधिकरणामध्ये समाविष्ट करून घेता येते. वृक्ष प्राधिकरणाची बैठक ही महिन्यातून किमान एकदा तरी अध्यक्ष म्हणतील त्या ठिकाणी आणि वेळी घेता येईल. चला तर मग जाणून घ्या वृक्ष प्राधिकरणाची कर्तव्य काय. पहिलं, झाडाचे संरक्षण आणि जतन करणे. दुसरं, प्रत्येक 5 वर्षातून एकदा तरी झाडाची गणना करणे. तिसरं, झाडांची संख्या व प्रकार आणि त्याची मानके विहित करणं. चौथं, फळे, फुले, झाडे व रोपे यांच्यासाठी वर्षातून एकदा तरी प्रदर्शन आयोजित करणे. आणि पाचवं, झाडे व वनस्पती यांचे मानवी जीवनाशी जे महत्व आहे त्याबद्दल लोकमत तयार करणं. वृक्ष कायद्यातील सगळ्यात महत्वाचे प्रकरण 5. कोणती व्यक्ती वृक्ष प्राधिकरणाच्या पूर्व परवानगीखेरीज झाड तोडू शकत नाही किंवा तोडण्यास कारणीभूत ठरू शकत नाही. आणि एखाद्या व्यक्तीला झाड तोडायचं असेल तर त्याच्या परवानगीसाठी वृक्ष प्राधिकरणाकडे लेखी अर्ज करावा लागेल. अर्जासोबत त्याला काय द्यावे लागेल, तर झाडाचे वर्णन, झाडाची स्थिती दर्शवणारा जागेचा नकाशा आणि झाडं तोडायचे कारण. असा अर्ज मिळाल्यानंतर वृक्ष अधिकारी
झाडाचे व्यक्तिशः निरीक्षण करून अर्ज मिळाल्याच्या पासून 30 दिवसाच्या आत चौकशी करून वृक्ष प्राधिकरणाकडे अहवाल सादर करील. आणि सगळ्यात महत्वाचं, स्थानिक वृत्तपत्रांमध्ये वृक्षतोडी संदर्भाच्या जाहिराती देणं हे खूप महत्वाचं आहे. त्याचबरोबर जे झाड तोडलं जाणार आहे त्याच्या ठळक भागावर नोटीस चिटकवणं देखील तितकंच महत्वाचे आहे. असा अर्ज मिळाल्यानंतर 60 दिवसाच्या आतमध्ये वृक्ष प्राधिकरण हे सशर्त किंवा बिनशर्त वृक्षतोडीस परवानगी देऊ शकेल किंवा ती नाकारू शकेल. परंतु अशी परवानगी दिल्यानंतर देखील 15 दिवस कोणतेही झाड तोडता येणार नाही. अशा कोणत्याही वृक्षतोडीच्या परवानगी विरुद्ध जर कोणाला आक्षेप असेल तर तो त्याचे म्हणणे वृक्ष प्राधिकरणासमोर मांडू शकेल आणि 15 दिवसाच्या आतमध्ये त्याच्यावरती वृक्ष प्राधिकरण आपला जो काय असेल तो निर्णय कळवू शकते. परवानगी मिळालेल्या प्रत्येक झाडाच्या बदल्यात 5 झाडे ही 30 दिवसाच्या आत लावण्यात येतील व पुढील 3 वर्ष त्या झाडाची काळजी घ्यावी लागेल. वृक्ष कायद्यातील कलम 20 क प्रमाणे कोणत्याही वृक्ष अधिकाऱ्यास किंवा कोणत्याही पोलीस अधिकाऱ्यास वृक्ष तोडणाऱ्याला किंवा वृक्षास नुकसान पोहोचणाऱ्या व्यक्तीला प्रतिबंध करण्यासाठी बळाचा वापर करता येईल. वृक्ष कायद्यातील या तरतुदींचे पालन न करता जो कोणी वृक्षतोड करेल त्याला प्रत्येक अपराधाकरता कमीत कमी 1,000 रुपये ते 5,000 रुपयेचा दंड आणि त्याचबरोबर 1 आठवडा ते 1 वर्षापर्यंतची कारावासाची शिक्षा होऊ शकते. आणि त्याचबरोबर वृक्ष प्राधिकरणाची परवानगी घेतल्याशिवाय झाड तोडण्याची किंवा तोडण्यास कारणीभूत होण्याची प्रत्येक कृती हा एक स्वतंत्र अपराध ठरेल. वृक्ष मित्रांनो, तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर चॅनल सबस्क्राईब करा आणि हे व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा. तोपर्यंत झाडे लावा, झाडे जगवा आणि झाडे वाचवा. धन्यवाद. मच्छी करी मला खूप आवडते. पण याचा वास कळणं असावी लागेल. माझ्या मते सगळ्यांनी व्हिडिओ बघितला. अनम्यूट करू शकता. हो बघितलं. तर हा काय होतं की लोकांमध्ये अवेअरनेस क्रिएट करण्यासाठीचा हा आपला एक छोटासा प्रयत्न होता. ठीक आहे, हा व्हिडिओ एवढ्यासाठी बनवला की प्रत्येकाला ट्री ऍक्ट काय आहे, त्याच्यातल्या तरतुदी काय आहेत हे थोडंसं वाचणं, समजून घेणं आणि हे थोडंसं डिफिकल्ट जातं. त्यामुळे 3-1 वर्षापूर्वीचा हा व्हिडिओ बनवलेला आणि त्यावेळेस डिसिजन घेतलं की आपण थोडंसं एफर्ट टाकूया, अभ्यास करूया ह्याचा. त्याचबरोबर काही कायदे तज्ज्ञ म्हणजे आमच्या इथली काही वकील मंडळी होती आणि जी प्रशासनामध्ये ज्यांनी काम केलंय त्यांच्यावर मिळून थोडेसे काही एक्स्ट्रा हे केले. आणि हा व्हिडिओ एक प्रायमरी लोकांना वृक्ष कायद्याची माहिती कळावी यासाठीच केलाय. असे अनेक व्हिडिओ आपण बनवतो. म्हणजे आत्ताच वृक्षतोडीच्या बाबतीत एक जर बघितलं तर वृक्ष पुनर्रोपण ही पण लोकांमध्ये खूप भीतीची गोष्ट आहे. पण पिंपरी चिंचवडमध्येच आम्ही म्हणजे एक म्हणलं जातं ना की विकासासाठी पर्यावरणाची हानी चालू आहे, पण आम्ही इथे काही केस स्टडीज अशा इस्टॅब्लिश करून ठेवल्यात की ज्याच्यामध्ये तुम्हाला विकासही साधता येईल आणि पर्यावरणही वाचता येईल. तर अशा प्रकारचं देखील गोष्टी होऊ शकतात. ठीक आहे, तर माझ्यामध्ये व्हिडिओ सगळ्यांनी बघितला. ह्याच्यामध्ये 2-3 गोष्टी कटाक्षाने सांगायला लागतील की काही काही याच्यामध्ये म्हणजे तेव्हा व्हिडिओ बनवला होता. शहरी भाग असं म्हणलं किंवा नागरिक क्षेत्र, तर बेसिकली नगरपालिका आणि नगर परिषद जे असतात ना, म्हणजे बहुतेक तुमचा भाग देखील त्याच्यामध्येच येतो. तर पहिला मी काल मॅडमना पण सांगितलं होतं की पहिल्यांदा तिथे वृक्ष प्राधिकरण आहे का नाही आहे अस्तित्वात ते कुठेतरी तपासायला लागेल. आणि एकदा ते तपासलं की त्याच्यानंतरनं आपल्याला पुढच्या गोष्टी बऱ्याच काही करता येतील. तर आता तुमचे काही प्रश्न किंवा हे असतील, आपण आता इंटरॅक्शन सेशन सुरू करूया. सर बोला. नमस्कार, मी ऍडव्होकेट सुनील गायकवाड बोलतोय, लातूर. नमस्कार सर. हा नमस्कार. आता जो व्हिडिओ आपण बनवलेला आहे तो व्हिडिओ प्रत्येकाला मिळाला आणि त्याच्याबद्दल जर अजून माहिती जर मिळाली, म्हणजे तुम्ही जे माहिती दिलेली आहात हो ते हो एकदम परफेक्ट आहे, हो तर ती अजून आपल्याकडे जर मिळाली आणि त्याच्यानुसार आपण काम करू शकतो, तर हा व्हिडिओ किंवा या संदर्भातली माहिती आपण जर पोहोचवला
तर चांगलं राहील. नक्की ह्या व्हिडिओची लिंक पण देईलच मी. पण प्रथम सांगतो म्हणजे एक आम्ही इथे लोकांना एक आपण म्हणतो ना की एक लेमॅन्स थेअरी म्हणू, किंवा आपण एक सर्वसामान्य नागरिकांनी काय करायचं, तर पहिल्यांदा तर एखाद्या ठिकाणी वृक्षतोड जर कुठं होताना दिसत असेल तर प्रश्न उपस्थित करायला लागा. आता एकंदरीत परिस्थिती अशी बघितलं ना, कुणीही येत आहे, कुठल्याही परवानग्या नसतात, काही नसतात, आणि झाडं तोडायला सुरुवात करतं. आणि यांना माहितीये की कुणी आम्हाला विचारणार नाहीये. कायद्याची जी भीती म्हणतोय ना, इतर भीती नाही म्हणत आहे, पण कायद्याची जी भीती असायला पाहिजे गुन्हेगारांमध्ये, ती कुठेतरी आता संपत चाललीये. आता जो व्हिडिओमध्ये आणखीन एक व्हिडिओ बनवला होता, पण आपल्याला आता व्हिडिओमध्ये जास्त वेळ नाही घालवायचा, हा कायद्याच्या संदर्भातला होता. पण सगळ्यात महत्वाचं, वृक्षतोड होण्यापाठीमागचं जे एक महत्वाचं कारण आहे ते म्हणजे ह्याच्यातून मिळणारं लाकूड. विकास, लोकांच्या भीती, मनातल्या भीती, किंवा काल मॅडम सांगत होत्या की फांदीमुळे ते काही रिक्षावरती पडलं, आणि हे सगळ्या गोष्टी मान्य आहेत. पण ह्या 1% पेक्षा पण कमी आहेत. गेल्या 10 वर्षाचा अनुभव सांगतो तुम्हाला की आम्ही ह्याच्यासाठी टिंबर मार्केटचा सर्वे देखील केलाय. ही गोष्ट आपल्याला लक्षात येत नाही, पण लाकडांची जी प्राइस आहे किंवा किंमत जी आहे, जसे आपले धातू असतात तशाप्रमाणे लाकडांच्या सुद्धा किमती आहेत. एक उदाहरण म्हणून द्यायचं, जर आपण जळणाचं लाकूड बघितलं तर ते अंदाजे 10 रुपये ते 15 रुपयाच्या आसपास किलोने मिळतं. म्हणजे एखाद्या अंत्यसंस्काराला आपण गेलो, ठीक आहे, 9 मन 10 मन लाकूड लागतं, म्हणजे अंदाजे 400 किलोच्या आसपास आपल्याला लाकूड लागतं. त्याची आज आपल्याला एक अंत्यसंस्कारासाठीची किंमत एक 5,000 रुपये वगैरे आहे. हे झालं जळणाच्या ह्याच्यानी. आणि चंदन, रक्तचंदन हे एक्स्ट्रीम जर बघितलं तर 6,000-6,500 रुपये त्याची किंमत आहे. पण ह्याच्या मध्ये देखील लाकडं आहेत ना. आपण जे होम हवनामध्ये समिधा घालतो, फर्निचर्सला, इन्स्ट्रुमेंट्सला वेगवेगळ्या प्रकारचे लाकडाची रिक्वायरमेंट. ह्याच्यामध्ये सगळ्यात महत्वाचं अजून आहे, जळणाच्या लाकडामध्ये ज्या स्मशानभूमी आहेत त्यांच्यामध्ये लागणार लाकूड, बेकरी इंडस्ट्रीला लागणार लाकूड, हॉटेल इंडस्ट्रीला लागणार लाकूड, हा डिमांड वर्सेस सप्लाय आपल्याला कुठेतरी लक्षात घेणं गरजेचं आहे. आणि होतंय काय की जोपर्यंत आपण हा डिमांड वर्सेस सप्लाय लक्षात घेणार नाही, आपल्याला बघा म्हणजे रोग्यावरती इलाज करायचा नाही, आपल्याला रोगावरती इलाज करायचा आहे. एखादा व्यक्ती वृक्षतोड करताना दिसला, त्याला थांबवणं तर आपलं प्रथम कर्तव्य आहेच आहे. आणि जेव्हा लोक ह्याच्याबद्दल प्रश्न विचारतील, वृक्ष प्राधिकरण मला प्रश्न विचारतील, किंवा आता व्हिडिओमध्ये सांगितल्याप्रमाणे वृक्ष प्राधिकरणाची रचना ही कायद्याप्रमाणे झाली आहे का, ती झालेली नसेल तर तुमच्या इथले जे सीओ असतील, तुमच्या इथलं, किंवा ह्याच्यामध्ये पर्यावरण मंत्रालय, मुख्यमंत्री कार्यालय, ह्यांना सरळ पत्रव्यवहार करायला का. हे सगळे ईमेल ऍड्रेसेस मी तुम्हाला देतो, ठीक आहे. जे मिनिस्ट्री ऑफ फॉरेस्ट अँड एन्व्हायरमेंट अँड क्लायमेट चेंज आहे सेंटर मधलं, त्यांना पत्रव्यवहार करायला शिका. ह्या सीओना मध्ये ठेवून, सीसी ठेवून ह्या डिपार्टमेंट्सला कळवायला शिका. मेन लोकांचा जोपर्यंत त्याच्यामध्ये आवाज वाढणार नाही, आणि कोणीतरी आपल्याला प्रश्न विचारतं आणि कोणीतरी मॉनिटरिंग हे करणं, प्रत्येक वेळेस फील्ड वरतीच काम तर करायचंच आहे, पण त्याच्या व्यतिरिक्त एक जर आपला दबाव गट, पर्यावरण वाचवण्यासाठी जर आपला एक दबाव गट जर तयार झाला तर तो खूप मोठा आहे. आता म्हणजे मी आता अनेक शहरातल्या अनेक पर्यावरण प्रेमींशी बोलतो, तर तिथं मेन तेच आहे की तिथं वृक्ष प्राधिकरण आहे का नाही आहे हेच लोकांना माहित नाहीये. असेल तर ते कसं काम करतंय, त्याच्या मिटिंग्स होत आहेत का, त्याच्या परवानग्या कोण देत आहे. आणि म्हणून म्हणतोय, तो व्हिडिओ वाटलंच तर 1 नाही 2 नाही 3 वेळा बघा. त्याच्यामध्ये खूप बारकावे दिलेले आहेत की जरी एखाद्या ठिकाणी तुम्हाला झाड तोडायची परमिशन जरी दिली असेल, तरी 15 दिवसाचा कालावधी कायद्याने आपल्याला दिलेला आहे की ते झाड तोडू शकत नाहीत. त्यांनी समजा काही करून त्याच्यामध्ये जर परवानगी काढून घेतली असेल किंवा काही केलं असेल, तरी 15 दिवस त्यांना त्याच्यामध्ये कोणाच्या हरकती असतील तर हरकती ऐकायला लागतील, त्याच्यावरती त्यांना ऑब्जेक्शन हिअरिंग करायला लागेल. आणि जर म्हणजे शेवटच्या अपराध आणि शिक्षांच्या याच्यामध्ये केलं, जर कुणी ह्या तरतुदींचं पालन करत नसेल आणि वृक्ष तोडण्यास किंवा तोडीस कारणीभूत ठरत असेल, तर तो एक गुन्हा ठरतोय. तर त्यामुळे पहिल्यांदा तर त्यांना वृक्ष प्राधिकरणाच्या बैठका घ्यायला लागतील, त्याच्यामध्ये ठराव पास करून घ्यायला लागेल हे सगळी, ठीक आहे. आणि
परवानगी दिल्यानंतरनी त्या पेपर आउट करायला लागेल, मोस्ट सर्क्युलेटिंग न्यूज पेपर. म्हणून म्हणतो की तुमच्या इथले जे कोणी मीडिया पर्सन्स असतील, मी तर सांगेन की राहुल कुलकर्णींचाही नंबर देतो, त्या तुमच्या भागातलेच आहेत एबीपी माझाचे रिपोर्टर, तुम्ही त्यांना थोडंसं साथ घाला की याच्याकडे लक्ष द्या. ठीक आहे, मी तर माझ्या पद्धतीने त्यांना समजवण्याचा आणि हे करण्याचा प्रयत्न करतोय, ते लक्ष देतीलच. पण मीडियाच्या लोकांना हे करा, कारण ह्याचे दर महिन्याला जर समजा जर बैठक होत असेल तर न्यूजपेपरमध्ये ह्याची बातमी किंवा ह्याचं प्रसारण होणं म्हणजे क्रमप्राप्त आहे, पहिली गोष्ट. दुसरं तर जी झाडं तोडली जाणार आहेत हे कळणार कसं लोकांना, तर एक तर त्यांनी त्यांच्या वेबसाईटवरती टाकावं, न्यूजपेपरमध्ये द्यावं, किंवा त्या झाडांवरती दर्शनीय भागावरती, म्हणजे असं नाही की कुठं न दिसणे, दर्शनीय भागावरती हे झाड तोडलं जाणार आहे त्या झाडाचा नंबर आणि त्याची सगळी माहिती तिथं चिटकवणं हे बंधनकारक आहे. आणि जसं म्हणलं की जरी हे सगळं झालं, परवानगी असेल, तरी तोडण्याच्या आधी ह्याच्यामध्ये 15 दिवसाच्या कालावधीमध्ये तुम्ही ऑब्जेक्शन रेज करू शकता आणि त्याच्यामध्ये तुम्ही हरकती करून त्यांना तुम्हाला ऐकायला लागेल. आता ह्याच्यामध्ये अजून एक आहे की वृक्ष प्राधिकरण असेल तर तुमचे हे बघण्याचं पहिलं एक माध्यम असं आहे की तुम्हाला जे घरपट्टी येते त्या घरपट्टीमध्ये वृक्ष कर आहे का बघा. 1975च्या ह्या अधिनियमनुसार नगर परिषदांना आणि नगरपालिकांना किंवा महानगरपालिकांना वृक्ष कर आकारण्याची त्याच्यामध्ये मुभा दिलेली आहे. आणि जर ते या कायद्यानुसार जर कर आकारणी करतात, तो 1%चा कर आहे. परत त्याच्यामध्ये पण आहे की काही काही ठिकाणी हा कर जास्त आकारला जातोय, तर 1% त्यांना टॅक्स आकारण्याचा अधिकार आहे. त्याच्यापेक्षा जास्त असेल तर तोही तुम्हाला कमी करून घेता येईल. पण त्यापेक्षा महत्वाचं आपल्याला बघायचं की हा जर कर घेतला असेल, ज्या कायद्याप्रमाणे हा कर घेतला जातो त्या कायद्यानुसार मग इतर तरतुदींचं पालन केलं का जात नाहीये. त्याचबरोबर अधिकृत ठेकेदार, महानगरपालिका असू दे किंवा नगर परिषद असू दे, ह्या वृक्ष प्राधिकरणाला अधिकृत ठेकेदार असणं गरजेचं आहे. कुठलाही प्रायव्हेट किंवा खाजगी ठेकेदार हे सरकारी किंवा रस्त्याच्या कडेचं किंवा ज्याची मालकी ही सरकारची, ह्या नोटिसांमध्ये किंवा ह्या परवानग्यांमध्ये दिलं असतं की झाडांची मालकी कुणाची आहे. मी तुम्हाला त्याचे काही फॉर्मॅट्स देखील पाठवून देईन सुपर्ण सरांना किंवा मॅडमना. ठीक आहे, त्याच्यामध्ये हे बारकावे काय काय बघायचे तेही मी तुम्हाला सांगेन, हायलाईट करून देईन त्याच्यामध्ये. तर त्याच्यामध्ये तारीख, वृक्ष प्राधिकरणाची बैठक कधी झाली, त्याचा पाहणी अहवाल असतो, तो पाहणी अहवाल कधी केला गेला, मंजुरी कधी दिली गेली, आणि त्याच्यानंतरनं ज्या दिवशी परवानगी दिली गेलेली आहे त्याची तारीख बघणं महत्वाचं आहे. त्याच्यानंतर त्याच्यामध्ये जे अटी नियम दिलेले आहेत ते त्याच्यामध्ये क्लिअरली त्यांना लिहिणं कंपल्सरी की ह्या म्हणजे सपोज एक झाड तोडलं तर त्याच्याऐवजी किती झाडं लावायची, हे नियम प्रत्येक वृक्ष प्राधिकरण त्यांच्या ह्याच्याप्रमाणे बनवू शकतो. पण हे नियम काय आहेत ते तुम्ही देखील समजून घ्या. तुमच्या इकडची जर एखादी परवानगी असेल तर ती मला पाठवून द्या, मी देखील त्याचा अभ्यास करून तुम्हाला त्याची माहिती देईन. पण पहिली तर गोष्ट की वृक्ष प्राधिकरण आहे का, त्याची रचना कायदेप्रमाणे झाली आहे का, आणि तुमच्यापैकी जर कोणाला वृक्ष प्राधिकरण मध्ये सहभागी होता आलं तर त्यापेक्षा दुसरी चांगली गोष्ट नाहीये. मॅडम बोलत होता का काही? हा सर, एक दोन गोष्टी विचारायच्या होत्या, परत ते राहून जाईल. हो 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 जर तुम्ही डिमांड सप्लाय बद्दल बोललात, हो. तर मला ह्याचं असं सांगायचं की जर डिमांड सप्लायची जी गोष्ट आहे त्याच्यासाठी आपलं आपलं जे वनीकरण आहे, जे फॉरेस्ट डिपार्टमेंट आहे, फॉरेस्ट डिपार्टमेंट ऑफ इंडिया असेल किंवा फॉरेस्ट हम्म. डिपार्टमेंट ऑफ स्टेट आहे, त्यांनी बरेच झाड असे लावलेत. मॅक्सिमम प्लांटेशन असं आहे की एक ग्लिरिसिडिया आलं, ते हम्म. जळणासाठी लावलेलं आहे की दरवर्षी तुम्ही त्याला तोडू शकता आणि ते परत पाऊस पडलं की परत उगवतं. तर तिथे ते डिमांड सप्लाय कव्हर होत आहे. आणि दुसरं आहे, सागवानाचे झाड लावतात आपल्याकडे. आपण आता इथनं जर गेला, नांदेडवरनं पुढे नागपूरपर्यंत गेलात हम्म. तर फक्त आपल्याला सागवान एवढं एकच झाड दिसतंय, जे नवीन फॉरेस्ट बनलेले आहेत तिथे. हम्म. त्या मागचं पण हेतू, हे आम्ही म्हणजे मध्ये मी हे क्वेश्चन केलेलं, तर त्याच्या मागचा पण हेतू हाच होता की डिमांड सप्लाय. कारण एव्हरी 10 इयर्स तो 10 to 15 इयर्स ट्री मॅच्युअर होतं आणि ते सप्लाय मीट करण्यासाठी म्हणून ते फॉरेस्ट वापरले जातात. आता मी तुम्हाला ह्याच्यात थोडीशी माहिती देतो की डिमांड वर्सेस सप्लाय, किंवा मला इथल्या आयुक्तांनी देखील या गोष्टीवरती चॅलेंज केलं होतं. मी जेव्हा त्यांना सांगितलं की पिंपरी चिंचवड शहरातनं रोज 5 ट्रक लाकूड काढलं जात आहे. 5 ट्रक लाकूड म्हणजे एक ट्रक असतो जवळपास 10 टनाचा. 50 टन लाकूड फक्त पिंपरी चिंचवड मधनं काढलं जातं. जेव्हा मी ही फिगर त्यांना सांगितली तेव्हा
पहिल्यांदा तर ते हसले की अरे तू काहीतरी असंच बडबड करतोय, म्हणजे ह्याच्यामध्ये काही तथ्य नाहीये. आणि माझ्यासाठी तो चॅलेंजिंग पॉइंट होता की माझ्याकडे जी इन्फॉर्मेशन होती ती करेक्ट होती. आता ह्यांना कन्व्हिन्स कसं करायचं किंवा ह्याला फॅक्च्युअल फिगर्स मध्ये कसं करायचं. मी पहिल्यांदा गेलो टिंबर मार्केटमध्ये. टिंबर मार्केटमध्ये तीन आमच्या इथे शंकरशेठ रोडला पुण्यामध्ये टिंबर मार्केट आहे. आणि पहिल्यांदा तिथं गेल्यानंतर ना मला तिथं कळालं की लाकडांमध्ये जवळपास म्हणजे आता जी वेगवेगळ्या कारणांसाठी लाकडं कमर्शियली वापरले जातात, ही 100 पेक्षा जास्त व्हरायटी आहे. पहिली तर गोष्ट ही, आणि प्रत्येकाचं ऍप्लिकेशन वेगळं आहे. ठीक आहे. दुसरी गोष्ट, लाकूड कुठे कुठे लागतं मी त्याचा सर्वे केला. तर जसं सांगितलं हॉटेल इंडस्ट्री आणि हे, आणि ह्याच्यामध्ये मेन एक आहे की तुम्ही आता जे सांगताय ते बरोबर आहे, सप्लाय वर्सेस डिमांड. पण आपली डिमांड ऍक्च्युली ह्याच्यापेक्षा खूप जास्त आहे, ती कुठेतरी समजून घेतली पाहिजे. आणि ह्याच्यामध्ये ग्लिरिसिडी आहे किंवा सागवड आहे, पण ही लोक त्यांना हे ऑक्शनिंग करून खरेदी करता येईल, हे वैध झालं. पण अवैध प्रकार जे चालू आहेत की ज्यांना जो फुकट आता आमच्या इकडे काही गोष्टी अशा पकडल्या गेल्या की एक बेकरीवाला स्वतःची यंत्रणा वापरतोय, स्वतःचा ट्रक वापरतोय, स्वतःची हत्यारं वापरतोय, लेबर वापरतोय, आणि तो उद्यान विभागाच्या शेजारनं लाकड तोडून जातो एक ट्रक भर. ज्यांचं जर व्हॅल्युएशन केलं, एक ट्रक भर लाकडाची किंमत जवळपास 1 ते 1.25 लाख रुपये फक्त जळणाच्या ह्याच्याने देखील जो हे केला जातो. एक 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 जी बेकरी असते, ह्या बेकरीला अंदाजे दिवसाला जवळपास मिनिमम, म्हणजे एका ह्याच्यामध्ये आणखीन खूप आहे, मिनिमम 200 किलो लाकूड लागते. म्हणजे जवळपास 6 टन लाकूड एका बेकरीला एका महिन्याला लागते. मिनिममची गोष्ट करतोय, मॅक्झिमम तर मोठ्या मोठ्या बेकरीज किंवा हे सोडून द्या, हॉटेल इंडस्ट्री जे आपल्याला चुलीवरचं आता जेवणाच्यासाठी जे आपल्याला मोठे मोठे बोर्ड दिसतात, खूप मोठ्या प्रमाणामध्ये आहेत. पिंपरी चिंचवड शहरासारख्या श्रीमंत आणि ऍडव्हान्स स्मार्ट सिटीच्या सारख्या ह्याच्यामध्ये सुद्धा प्रत्येक स्मशानभूमी, माझ्या मते 13 एक स्मशानभूमी आहेत पिंपरी चिंचवड शहर आणि आजूबाजूला. एका ठिकाणी ऍव्हरेजली 5 अंत्यसंस्कार हे लाकडावरती केले जातात. त्यालाही आम्ही पर्याय दिलेत, गोकाष्टचा, गाईच्या शेणांपासून जे ओंडके बनतात त्याच्यामध्ये. तर त्यामुळे हे देखील कुठेतरी समजून घेणं लक्षात आपल्याला गरजेचं आहे की डिमांड डेफिनेटली आहे, ती तुमच्या इथली ट्रॅक करा. किंवा ह्याच्यामध्ये आणखीन सगळ्यात एक सोपी गोष्ट सांगतो की सीईओना किंवा तुमच्या इथले जे काही अधिकारी असतील, तुमच्या इथल्या ज्या वखारी आहेत त्या वखारींचं ऑडिट आणि तिथे सीसीटीव्ही बसवण्यासाठी प्रयत्न करा. ह्याच्यामध्ये अजून एक गोष्ट आहे जी व्हिडिओमध्ये कव्हर नाहीये की एका ठिकाणून लाकूड तोडून एका ठिकाणी वाहतूक करण्यासाठी तुम्हाला वन विभागाच्या ट्रान्झिट पासची गरज असते. आणि हे ट्रान्झिट पास पिंपरी चिंचवडचं आजच 41वा वर्धापन दिवस आहे. गेल्या 41 वर्षामध्ये एकही ट्रान्झिट पास इश्यू झालेला नाही वन विभागाकडनं. ही म्हणजे किती मोठी गोष्ट आहे बघा की लाकूड एका ठिकाणून दुसऱ्या ठिकाणी वाहतूक करण्यासाठी त्याला ट्रान्झिट पास असणं गरजेचं आहे वन विभागाचं किंवा कॉम्पिटंट ऑथॉरिटीचं. 41 वर्षामध्ये एकही, म्हणजे कोण कुठलं लाकूड कोण कुठे घेऊन जातंय हे ऑन रेकॉर्ड कुठंच नाहीये. आणि दुर्दैवाची गोष्ट सांगतो की पिंपरी चिंचवड मधला अनुभव हा मे बी तिथं असेल असं नाहीये, पण आमच्या इथे उद्यान विभागाचे कर्मचारी, ठीक आहे, काही पोलीस स्टेशन्स मधले देखील कर्मचारी, ह्या सर्व ह्याच्यामध्ये कुठेतरी सामील आहेत हे दिसलेलं आहे. आणि कारवाईसाठी टाळाटाळ होती, ही तुमच्या इथे होत असेल. प्लस जसं आपण कालही बोलत होतो की ह्याच्यामध्ये अनेक प्रकारचे दबाव गट येतात तुम्हाला थांबवण्याचा आणि ह्याच्यामधनं परावृत्त करण्याचा अनेक प्रकार सुरू होतात. हे प्रेशर येणं स्वाभाविक आहे. पण मी तुमच्या सगळ्यांना पहिल्यांदा अपील करेन की तुम्ही सगळ्यांनी पहिल्यांदा तर एकत्र या. हे कायदे आणि पर्यावरणचं जे महत्व आहे हे पहिल्यांदा तुम्ही तुमच्या इथल्या लोकप्रतिनिधी, तुमच्या इथे जे नगरसेवक असतील, नगरपालिकांचे जे कोणी नगराध्यक्ष असतील, आमदार असतील, खासदार असतील, मीडिया पर्सन्स असतील, ह्यांच्यापर्यंत जेवढी जास्तीत जास्त निवेदनं घ्या. अनलेस अँड अंटिल लोकांचं प्रेशर किंवा दबाव गट वाढणार नाहीये. मी म्हणजे सांगितलं ना की गेली 10 वर्ष याच्यासाठी प्रयत्न करतोय. कायद्यातनं किंवा न्यायपालिकांवरती आता इतकं प्रेशर आहे की NGT, PIL जाणं हे खूप खर्चिक, वेळ काढू आणि त्याच्यातनं, म्हणजे मी काही म्हणजे कायद्याचा अवमान किंवा हे नाही करत आहे, पण ही खूप मोठी प्रोसेस आहे. पण आत्ता आपल्याला मी एवढं आता हे पर्याय सुचवायचं कारण एक आहे की ज्या पद्धतीनं पर्यावरणीय बदल चालू आहेत आणि
क्लायमेट चेंज होतात आहेत. 1.5 डिग्री हे आपल्यासाठीचं टेम्परेचर लिमिट आहे जे पॅरिस अग्रीमेंटमध्ये झालं होतं. आणि हे अचीव्ह होण्यासाठी आपल्याकडे फक्त आता 5 वर्षांनी मला ते 280 दिवसच्या आसपास आपल्याकडे शिल्लक आहेत. एकदा जर हे 1.5 डिग्री अचीव्ह झालं की त्याच्यानंतर होणारे बदल हे इरिव्हर्सिबल आहेत. त्यामुळं आपल्याला तेवढ्या सिरियसनेसनी लोकप्रतिनिधींकडे एवढ्यासाठी जायला सांगतोय की हे लोक कायद्यांमध्ये एका हिवाळी सेशनमध्ये किंवा एखाद्या पावसाळी सेशनमध्ये किंवा एखादं स्पेशल अधिवेशन बोलून ह्याच्यामध्ये कायद्यांमध्ये बदल करू शकतात. इमिजिएटली इम्प्लिमेंटेशन करू शकतात. मुख्यमंत्र्यांनी, उपमुख्यमंत्र्यांनी किंवा पर्यावरण मंत्र्यांनी जर एखादा आदेश काढला तर त्याचं हे होऊ शकतं. अदरवाईज आपल्याकडे बाकीचे पर्याय आहेत. आम्ही देखील ते सगळे हे करतोय. PIL प्रयत्न करतोय, NGT मध्ये करतोय. अक्षरशः आम्ही लोकायुक्तापर्यंत पण गेलेलो आहे. ह्याच्यामध्ये उपोषणं करून झाली, आंदोलनं करून झाली. मी स्वतः मुंबईमध्ये आझाद मैदानाला उपोषणाला बसलो होतो, जंतर मंतरला उपोषणाला बसलो होतो. पण हे सगळे वेळ खाऊ आणि खूप एफर्ट देणारे आहेत. तर प्रत्येकाने जसं सर म्हणतो की न्यूटनचा लॉ हे करायची गरज. हा सर बोला. सर थोडा ब्रेक करतो. मला आता विषय जो संदर्भात होता, हो. काल आदितीने तुम्हाला त्या संदर्भात बोलला ना, हो. आम्ही सुरुवातीची तुम्हाला एक थोडंसं 1-2 मिनिटात पार्श्वभूमी सांगतो. नक्की. ज्यावेळेस उदगीरच्या परिसरातील तहसील नवीन बिल्डिंग बांधकाम चालू आहे, पंचायत समिती चालू आहे, त्यासमोरील खुल्या जागेत ज्यात कुठलीही अडचण नसताना कंपाऊंडसाठी वगैरे झाडं तोडली आहेत. त्या बरोबर. संदर्भात दिनांक 6 तारखेला संबंधित आपल्या शहराचे मुख्याधिकारी, ज्यांची नेमणूक वृक्ष अधिकारी म्हणून असते, त्यांना आम्ही भेटलो. त्यांना सांगितलं, हे निदर्शनास आणून दिल्यानंतर वर्तमानपत्राच्या माध्यमातून, तर त्यांनी आम्हाला सांगण्यात आलं की 3 दिवसाचा कार्यालयीन वेळ आम्हाला द्या. यात अगोदरच्या सीओनी 65 वृक्षतोडींची परवानगी दिली होती. मग ते आम्ही त्यांना विचारलं की 65 ही झाडं कुठली आहेत ज्यांनी अगोदर दिलेली होती परवानगी, आणि ते तुम्ही कुठल्या कारणाने दिली आहेत त्याची आम्हाला एक मागणी द्या. त्यानंतर त्यांना सांगितलं की 50 वर्षापेक्षा मोठ्या झाडांना हेरिटेज वारसा म्हणून जपण्याची शासनाचा निर्णय आहे. तर ओके, ती अगदी मोठी बरोबर. झाडे का तोडण्यात आली याची क्लिअरिफिकेशन द्या. त्यानंतर तुम्ही जे सांगितलं आम्हाला, आपण वृक्षकर घेतो त्या अनुषंगाने आपण किती वृक्षांची लागवड केली आहे व शहरात होत असणाऱ्या वृक्षतोडीस आपण प्रत्यक्षात परवानगी दिलेली आहे का, अशी जेव्हा त्यांना आम्ही मागणी केली, तर त्याचं 3 दिवसाचा कार्यकाल त्यांचा काल संपन्नात आला होता. पण तत्पूर्वी त्याच्या अगोदरच पंचायत समिती येथील एक जवळपास 70 ते 80 वर्ष जुनं असलेला पिंपळाचं झाड होता, जो की त्यांना तिथं आज आम्हाला कळालं, तिथं काहीतरी पंचायत समितीला जाण्यासाठीचा गेट उभारायचा आहे. तो गेटसाठी तो झाड अडथळा येत आहे म्हणून तोडण्यात आलेला आहे. ते आज आम्हाला तिथल्या संबंधित अधिकाऱ्यांना सांगितलं, आता थोड्या वेळाखाली, अर्धा तासाखाली. मग आम्ही त्यांना विचारणा केली की ह्याची परवानगी आहे का, ह्याची परवानगी असेल तर त्या परवानगीची एक प्रत आम्हाला द्या. तर त्यांनी आम्हाला सांगितलं की ते थोडंसं टाळाटाळ केले, मग उद्या या संदर्भात तुम्हाला देतो म्हणले. पण काल आम्ही ज्या झाडाला, जे झाड तोडण्यात आलं म्हणून समस्त उदगीरकरांनी, कारण शिवनी तर अजून 3 दिवस झालं काही आम्हाला उत्तर दिलेलं नव्हतं, त्यामुळे सगळ्यांनी जमून त्या झाडाला एक वेगळ्या पद्धतीनं भावपूर्ण श्रद्धांजली वाहण्यासाठी आम्ही तिथे गेलो होतो. त्या गेल्यानंतर तिथं खड्डा वगैरे होता आणि आज त्यांनी काय केला, तो खड्डा बुजवला आणि त्यांना संबंधित अधिकाऱ्यांना असं सांगितलं म्हण की हे झाड काढा, इथून तुम्ही दुसऱ्या ठिकाणी ते झाड खड्डा करून तिथं हस्तांतरित करा, असं त्यांना सांगण्यात आलं होतं. मग आम्ही सांगितलं की जे कोणी तुमचे संबंधित अधिकारी असतील, आम्हाला याचा परवाना द्या, त्यानंतर तुम्ही इथून झाड हलवा, तोपर्यंत झाड इथून हलवू नका. मग त्यानंतर त्यांनी तो सध्यास्थिती तो काम थांबवलेला आहे. मग मला काय म्हणायचं आहे, एक आम्ही पोलीस स्टेशनला सुद्धा उपअधीक्षकांना आता निवेदन द्यायला गेलो होतो तक्रारीसाठी, त्यांनी सुद्धा टाळाटाळ केली, त्यांनी निवेदन घ्यायला स्वीकारण्यास तयार नव्हते. सर मग ह्याच्यामध्ये त्यांना आम्ही सांगतो सर्व का सांगितलं, तुम्हाला, पूर्ण लेटर वाचून दाखवला. हो, ह्याच्यामध्ये तुम्हाला तर सांगतो, एवढं जर आम्हाला एवढं विचारायचं आहे, या संदर्भात सध्याच्या स्थितीत या पुढील आम्हाला काय करायला पाहिजे आणि यात नक्की आम्हाला सांगतो. एक वेगळं स्वरूप काय देता येईल आम्हाला या संदर्भात सांगतो. सेशन मे बी 10 मिनिटात संपतोय, आपण परत एकदा जॉईन करूया, ठीक आहे? पण तोपर्यंत सुरू आहे तोपर्यंत मी त्याला सांगतो. पहिली गोष्ट तर ठीक आहे. यांना पत्रव्यवहार करताना जसं सांगितलं की ह्याच्यामध्ये एन्व्हायरमेंट मिनिस्टर आणि मुख्यमंत्री कार्यालयापासून वरती PMO पर्यंत सगळ्या ह्याच्यामध्ये त्यांना लूप इन करा. पहिली गोष्ट, त्यांच्यावरती दबाव सुरुवात. दुसरी गोष्ट, आपल्याकडे 2005चा माहिती अधिकाराचा कायदा आहे आणि त्याच्यामधली एक जी प्रोव्हिजन आहे जी बऱ्यापैकी लोकांना माहित नाहीये, ते असं की प्रत्येक सोमवारी दुपारी 3 ते 5 ह्यामध्ये तुम्हाला ह्या माहितीच्या अधिकाराच्या कायद्यामध्ये तुम्हाला जाऊन डॉक्युमेंट तपासता येतात. तुम्ही डायरेक्टली कार्यालयामध्ये जायचं, तिथे त्यांना तुम्ही जी आत्ता त्यांना लेखी स्वरूपामध्ये किंवा हे मागताय RTI मध्ये, तर तुम्ही ऑनलाईन फाईल करा, 10-15 रुपये खर्च येतो. पण त्याच्या व्यतिरिक्त
तुम्ही डायरेक्टली सोमवारी 3 ते 5 मध्ये जाऊन तिथे माहितीच्या अधिकारामध्ये मी तुम्हाला त्याचंही नोटिफिकेशन पाठवतो. ठीक आहे, म्हणजे तुम्हाला ते त्यांना दाखवायचं आहे, बघा हा कायदा सांगतोय, आम्हाला या फाईल्स बघायच्या आहेत. तुम्हाला कोणालाही अनंती किंवा कुणालाही म्हणजे थोडक्यात विनवणी करायची गरज नाही. तुमचा तो अधिकार आहे, तुम्ही तो मागून घ्या. पहिली गोष्ट ह्याच्यामध्ये. दुसरी गोष्ट, मी आत्ता तुमच्या इथं वृक्ष प्राधिकरण स्थापन जर झालेलंच असेल आणि जर हे वृक्ष प्राधिकरणाच्या अखत्यारीत जर हा भाग सगळा येत असेल, तर तुम्ही डायरेक्टली पोलीस स्टेशनला आता निवेदन वगैरे देऊ नका. डायरेक्टली तक्रारी द्या. डीजी पोलीस महासंचालक मुंबईपासून मी तुम्हाला हे सगळे ईमेल ऍड्रेस पाठवतो. पोलीस महासंचालकांपासून ते गृह मंत्रालयापर्यंत सगळे तुम्ही ह्याच्यामध्ये हे करायला सुरुवात करा, कम्युनिकेशन करायला सुरुवात करा. आणि जर पोलीस ह्याच्यामध्ये कारवाई करत नसतील तर त्याच्यामध्ये देखील आपल्या 156(3) अंतर्गत तुम्हाला तुमच्या इथलं जे लोकल कोर्ट असेल तिथं जाऊन एक हे रजिस्टर्ड करा 156(3). वाटलंच तर लिहून घ्या. त्याच्या अंतर्गत जर पोलीस तुमच्याकडे जर त्याचे डॉक्युमेंट्स असतील, सपोर्टिव्ह डॉक्युमेंट्स असतील, तर तुम्ही डायरेक्टली जाऊन कोर्टाकडनं ऑर्डर ह्याच्यामध्ये पोलीस तपासासाठी किंवा FIR साठी कोर्ट डायरेक्ट पोलिसांना आदेश देऊ शकतं. मे बी पोलीस तुम्हाला एंटरटेन करणार नाहीत, पण कोर्टाचा जो काही निर्णय असतो त्या कोर्टाच्या आदेशाला ते म्हणजे काय बायपास करू शकत नाहीत. तर आपल्याकडे तो एक ऑप्शन आहे. आणि तुम्ही जे आता केलं ते अत्यंत चांगलं केलं. ह्याच्यामध्ये लोक जमा करा, शाळेतली लोक असतील, आणि जसं तुम्ही त्याचं एक आदरांजली किंवा एक ह्याचा कार्यक्रम केला, ह्याच्यामध्ये जेवढी लोक ह्याच्यातनं हे करतात, एक संदेश जाऊ दे. आपल्याला काय ह्याच्यामध्ये काही कुणाला दोष किंवा हे नाही, पण एक लोकांना संदेश गेला पाहिजे की लोक आता अवैध वृक्षतोडीच्या किंवा वृक्षतोडीच्या विरुद्ध एकजूट होतात. आता ह्याच्यामध्ये तुम्हाला आणखीन एक सांगेन की ज्या परवानगी दिल्या गेल्या, तुम्ही त्याची पूर्ण माहिती मागा की का परवानगी दिली गेली, तोडण्याचंच काय कारण होतं, लेआउट चेंज करता आला नसता का. ठीक आहे. आणि जे आता ह्याच्यातलं महत्वाचं कारण आहे की ठीक आहे, तोडलं गेलं, लाकडं गेली कुठे, ह्याचा सरकारला रेव्हेन्यू उत्पन्न झालं. ठीक आहे, तुम्ही झाडं तोडली, कारण वैध असू दे की अवैध असू दे, तुम्ही परवानगीने तोडली. ठीक आहे, ती परवानगी पण वैध आहे का अवैध आहे तेही चेक करता येईल. कारण त्यांना त्याच्यामध्ये पंचनामा करून, जसं म्हणलं ना की त्याच्यामध्ये कारण स्पष्ट करायला लागतात की झाड तोडायचं कारण काय आहे. आणि आम्ही पण आता तो हे करतोय की मी ट्रान्सप्लांटेशनची पण व्हिडिओ तुम्हाला लोकांना शेअर करतो. झाड तोडणं हा शेवटचा पर्याय ठेवू दे. झाड ट्रान्सप्लांट करणं हा कधीही पहिला पर्याय असला पाहिजे. सुदैवानं खूप काही खर्चिक किंवा मोठं रॉकेट सायन्स नाहीये, म्हणजे चंद्रयान वगैरे पाठवण्यासारखं अत्यंत सोपी पद्धत आहे. तेही देखील आम्ही व्हिडिओज बनवले, तेही तुमच्या लोकांना पाठवतो. त्यामुळे अशा परवानग्या जर ह्याच्या आधी किंवा ह्याच्या नंतर कोणी देत असेल तर त्यांना जाऊन सांगा झाड तोडायची काय गरज नाही, तुम्ही ह्याच्यामध्ये झाडं पुनर्रोपण करायला सांगा त्यांना. हा प्रेशर हे करू शकतो. सर आणखीन एक हे आहे, तुम्ही ह्याच्या आधी म्हणलं होतात की 1 झाडाला 5 झाड, किंवा हे जे आता करतात, एक तोडलं तर मग 65 तोडलेत तर 650-700 झाड आम्ही लावणार आहे, असं त्यांनी सांगितलंय आम्हाला. हे तर बघा बऱ्याच आता वेळा काय होतं सर, मिनिटं, तर बऱ्याच वेळा काय होतं, वेगवेगळ्या डिपार्टमेंटचे दरवर्षी दर जूनमध्ये त्यांना एक कोटा भेटलेला असतो की इतका प्लांटेशन ह्या डिपार्टमेंटने करायचंय, तितका त्यांनी करायचंय. तर हे आपण कसं चेक करायचं की हा पर्टिक्युलर झाड तोडण्यासाठीच ह्याचं रिप्लांटेशन झालंय आणि हे डिपार्टमेंटची प्लांटेशन नाहीये म्हणून. नाही कारण आता जर त्यांनी 1000 झाड लावले, हम्म तुम्ही कारण की ह्या झाडाचे झाड कुठे आहेत म्हणून ते तेच 1000 मधलं 5 मोजवतील. मी विचारले तेच 1000 मधले 5 मोजवतील. तर मग ह्याच्यावरती कशी वॉच ठेवता येईल आणि हे आता कसं? एक्झॅक्टली म्हणून म्हणलं तुमच्या इथला जो परवानगीचा फॉर्मॅट आहे ना तो मला पाठवून द्या. त्याच्यामध्ये समजा ही परवानगी दिलेली असल्यानंतरनं माझ्या व्हिडिओमध्ये पण मी ते मेन्शन केले की समजा एखाद्या ठिकाणची झाडं तोडली गेलीत, त्याचं जे कॉम्पेन्सेटरी प्लांटेशन आहे, काही ठिकाणी 5 आहे, काही ठिकाणी 10 आहे, हे प्रत्येकला नियम बनवण्याचे ते अधिकार आहेत प्रत्येक वृक्ष प्राधिकरणाला. तर जेव्हा परवानगी दिली जाते आणि ट्रान्सप्लांटेशन त्याच्यामध्ये असतं, तर त्याचं कॉम्पेन्सेटरी प्लांटेशन कुठं केलंय. आता समजा एक उदाहरण सांगतो, एका ठिकाणी 1000 झाडं तोडलेली आहेत, त्याच्याऐवजी 5000 झाडं लावायची आहेत. 5000 झाडं ही लावण्यासाठीची जागा निश्चित, त्याचे फोटोग्राफ, त्याचं ट्रॅकिंग, 3 वर्ष ह्या गोष्टी ट्रॅक करणं, त्यांना त्याचे डॉक्युमेंट्स मेंटेन करणं गरजेचं आहे. प्लस वृक्ष अधिनियम मध्ये जी प्रोव्हिजन आहे की प्रत्येक 5 वर्षानंतर त्या भागातली वृक्ष गणना होणं गरजेचं आहे.
तर त्यामुळे तुम्हाला त्याच्यामध्ये देखील कळेल की वृक्ष रोपणामध्ये किंवा वृक्ष गणनेमध्ये कुठली झाडं आधी होती आणि कुठली नंतर होती. हे इतकं सोपं नाहीये की ही झाडं हीच होती आणि ही होती, असं नाही करू शकत. त्याच्यासाठी काही अमानत डिपॉझिटरी रक्कम आहे ती सुद्धा भरून घेतली जाते. आणि जेव्हा तुम्ही ती झाडं म्हणजे ट्रान्सप्लांटेशन असू दे किंवा कॉम्पेन्सेटरी प्लांटेशन असू दे, हे जर जगलं तर हे सिक्युरिटी डिपॉझिट परत केलं जातं, अदरवाईज ते जप्त केलं जातं. त्यामुळं त्याचे सेपरेट ट्रॅक्स असणं गरजेचं आहे, त्यांना ते मेंटेन करणं गरजेचं आहे. आता आमची देखील त्याबद्दलचीच बैठक आहे की जे कॉम्पेन्सेटरी प्लांटेशन होतं त्याचे रेकॉर्ड्स कुठे आहेत. आता आयुक्तांना आम्ही तेच चॅलेंज केलं, तुम्ही त्यांनाही तेच करा की 65 झाडं 65 तोडली, 65x5 जर आपण 300-350च्या आसपास जर झाडं बघितली तरीही 350 झाडं तुम्ही लावणारे कुठे, काय प्रकारचे लावतात त्याच्यामध्ये सुद्धा गाईडलाईन्स दिलेले आहेत की ज्या ठिकाणून झाडं तोडली गेली जी झाडं तोडली गेली त्याच प्रकारच्या किंवा त्याच फॅमिलीतली झाडं लावली गेली पाहिजेत. म्हणजे असं होणार नाही की तुम्ही वडाची झाडं तोडली आणि तुम्ही कुठलं तरी शोचं झाड लावलं किंवा विदेशी झाड लावलं किंवा साधं झाड लावलं. तुम्ही जर वडाचं झाड किंवा फायकस कॅटेगरी मधलं जर झाड तोडताय तर तुम्हाला त्या फायकस कॅटेगरी मधलंच झाड लावायला लागेल आणि त्याचं लोकेशन आणि हे सुद्धा डिक्लेअर करणं मॅन्डेटरी आहे. सर, हा संतोष कुलकर्णी बोलतो उदगीर. सर बोला. हे जे झाड आता परवानग्या घेऊन तोडलं आहे, 44 झाडाची परवानगी आहे आणि जे मोठं वडाचं झाड ह्यांनी आता पुढे गेटच्या समोर येतंय असं म्हणतात, पण स्थळ पाणी अहवालामध्ये त्यांनी असं लिहिलंय त्या ते स्थळ पाणी गेलेल्या अधिकाऱ्यांनी की हे झाड तोडण्याची आवश्यकता नाही, असा स्पष्ट उल्लेख त्यांच्या त्या परवानगीमध्ये केलेला आहे आणि तरीही त्यांनी ते झाड तोडलंय. सर हे आपलं असं आता आपलं असं म्हणणं आहे की ते झाडाच्या काही मुळा तोडल्यात आणि काही झाड तसंच आहे, ते आणखीन पूर्ण सुकलेलं नाही. आपलं असा दबाव त्यांच्यावरती आहे की ते झाड त्याच ठिकाणी लावलं पाहिजे, दुसरीकडे हलवायला नकोय, कारण हे 100-125 वर्षापूर्वीचं झाड आहे, असा आपला आग्रह आहे. अगदी बरोबर आहे. हे बघा आता ह्याच्यामध्ये सांगतो, ह्याच्यामध्ये कायद्याच्या पळवाटा काय आहेत की पहिल्यांदा तुम्ही गुन्हा करा, ठीक आहे, तपास आणि बाकीचं नंतर होत राहील.